समाज कोणता असू द्या, प्रत्येकाने त्या त्या समाजाला तेवढं स्थान दिलं पाहिजे. आणि म्हणून मी बोलत होतो चांदेश्वरीच्या प्रकल्पासाठी. त्या ठिकाणी मी जितका पुढे तर त्या कामामध्ये सुद्धा आपल्या ह्या पट्ट्याने त्या ठिकाणी मदत करण्याची भावना त्या ठिकाणी व्यक्त केली पाहिजे. निश्चित मला खात्री आहे आपण जेव्हा जेव्हा मी आवाज देईन तेव्हा तेव्हा तुम्ही चांदेश्वरीच्या बाबतीमध्ये पुढे आलं पाहिजे. या ठिकाणी चांदेश्वरीचा जसा प्रश्न मी सांगितला तसा तालुक्यावरती सुद्धा काही प्रमाणात फक्त सर्कल सोडून त्यावरती सुद्धा या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीला प्रकाश टाकणं महत्वाचं आहे. मी एक वाक्य या ठिकाणी बोललो का 6 वर्षामध्ये तालुक्याच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात जर आपण जर गेलो तर रस्त्याचं जसं मी जाळं विणण्याचं काम त्या ठिकाणी केलं तसं तालुक्याचे 3-4 प्रश्न मी मुद्दाम त्या ठिकाणी सांगेल का सोडवण्याचं काम प्रामुख्याने मी त्या ठिकाणी केलं. इकडे आल्यानंतर नाही तालुक्यामध्ये महाराष्ट्रामध्ये भागीनाथ दादा स्वर्गीय विनायकराव अण्णांची आठवण होती का विनायकराव अण्णांनी एक ठरवलं होतं का जर माझा शेतकरी सुखी करायचा असेल तर कारखाना त्या ठिकाणी असला पाहिजे म्हणून विनायक सहकारी साखर कारखान्याची निर्मिती झाली. परंतु 25-30 वर्ष झाले विनायक सहकारी साखर कारखान्यामध्ये दादा त्यावर कुणी चर्चा करत नाही. मी आमदार झालो, मी ठरवलं विनायक सहकारी साखर कारखाना चालू करायचा, परंतु सतत 3 वर्षे प्रयत्न केले कारखाना काही चालू होत नाही. म्हणून त्याला पर्याय शोधला आणि पंचगंगा साखर कारखाना त्या ठिकाणी आपण उभा करण्याचं काम केलं. या भागामध्ये ऊस कमी जरी असेल परंतु तालुक्यामध्ये या वर्षी जर दादा पाहिलं तर 15 लाख टन ऊस तयार होईल एवढं ऊसाचं क्षेत्र त्या ठिकाणी वाढलेलं आहे. आणि म्हणून पंचगंगा साखर कारखान्याची निर्मिती आपण या वैजापूर तालुक्यामध्ये मोठ्या उद्योगापैकी त्या ठिकाणी करून ठेवलेली आहे. रामकृष्ण गोदावरी आपल्या भागात नाही परंतु आपले नातेवाईक त्या ठिकाणी कोणालाच वाटलं नव्हतं रामकृष्ण गोदावरीचं कर्ज माफ होईल, परंतु 64 कोटी 25 लाख रुपयाचं कर्ज पूर्णपणे रामकृष्ण गोदावरीचं माफ करण्याचं काम त्या ठिकाणी केलं. आता माझं जेवढे पाण्याचे स्वप्न होते रामकृष्ण गोदावरी झाली, शेनी देवगावला त्या ठिकाणी उच्च पातळीचा बंधारा होतोय, नारंगी सारंगीला 38 कोटी रुपये आपण त्या ठिकाणी आणले, परंतु आता पाण्याच्या बाबतीमध्ये आपण 2च लक्ष त्या ठिकाणी पुढे करतोय. एक चांदेश्वरी प्रकल्प झाला पाहिजे आणि एक मर्यादची उंची त्या ठिकाणी वाढली पाहिजे. पाण्याचे 2च सोर्स आपले त्या ठिकाणी बाकी राहिलेले आहे. आणि म्हणून मी आपल्याला सर्वांना कळकळीची विनंती करील, बोलण्यासारखं खूप आहे. विकासाच्या कामावरती खऱ्या अर्थाने बोललं पाहिजे, महाराष्ट्राच्या पातळीवर बोललं पाहिजे. ज्यांच्या नेतृत्वाखाली या निवडणुका आपण लढवतोय ते या राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्यावरती सुद्धा चर्चा करण्यासारखं खूप मोठं काम आहे. परंतु मी माझ्या सर्व लाडक्या बहिणींना सांगेल का ज्यांच्या काळामध्ये 1,500 रुपयाचं मानधन प्रत्येक महिन्याला जे चालू झालं तो लाडका भाऊ आपला एकनाथरावजी शिंदे साहेब आहे ना. त्यांच्या बाबतीत बोलण्यासारखं खूप आहे. शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये एकनाथरावजी शिंदे साहेब नेहमी करता अग्रेसर राहतात. मी या अधिवेशनामध्ये कर्जमाफीच्या बद्दल दादा बोललो, कर्जमाफीवरती बोलत असताना मला असं वाटलं की मी सरकारचा आमदार आहे, मी सत्ताधारी पक्षाचा आमदार आहे, कदाचित माझा नेता माझ्यावरती जरा नाराज होईल. परंतु जेव्हा मी त्यांच्या कॅबिन मध्ये गेलो आणि त्यांना सांगितलं का साहेब मी शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती जी चर्चा केली ते म्हणले तुझी चर्चा नंबर 1 झाली. म्हणजे कर्जमाफीच्या बद्दल असू द्या, हमी भावाच्या बद्दल असू द्या, का तुमच्या हमी भावाने जे काही दुकानदार खरेदी करता सरकार म्हणून ते त्या बाबतीमध्ये असू द्या, हे सगळे प्रश्न विधानसभेमध्ये सर्व शेतकऱ्यांच्या वतीने पोच करण्याचं काम त्या ठिकाणी मी केलेलं आहे. आणि म्हणून मी आपल्याला नम्रपणाने विनंती करणार आहे काय 4 वर्षाच्या उरलेल्या काळामध्ये आपल्याला उरलेले सर्व कामं त्या ठिकाणी पुढे घेऊन जायचे. आणि तुम्हाला 100% खात्री पटलेली आहे म्हणून ते एवढ्या संख्येने अपक्ष जरी असेल परंतु राम हरी बापू असू द्या, ज्ञानेश्वर माऊली ठुबे असू द्या, योगेश वाघ असू द्या, यांच्यासाठी आपण एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी हजर झाला. यावरतून तुम्हाला कामाची खात्री त्या ठिकाणी पटली आहे म्हणून शब्द देतो का तिघांची निशाणी वेगवेगळी जरी असत परंतु आपण घरोघरी ती निशाणी पाठवा
जसं पार्वतीबाई रामहरी बापू जाधव यांची निशाणी फॅन आहे, इकडच्या पंचायत समितीमध्ये कब्बसी आहे आणि तिकडच्या पंचायत समितीमध्ये ट्रॅक्टर ही निशाणी आहे. आपण जास्तीत जास्त मतांनी त्यांना त्या ठिकाणी विजय करा एवढीच या ठिकाणी कळकळीची विनंती करतो. आज खऱ्या अर्थाने दादा भाऊसाहेब तात्या चिगडगावकर सुद्धा या ठिकाणी येणार होते, परंतु सकाळी तब्येत खराब झाली. मी स्वतः दवाखान्यामध्ये गेलो, त्यांना सांगितलं का तुम्ही आता आज आराम करा, 2 दिवस आराम करा, परत आपण या सर्कल मध्ये एक राऊंड मारू, त्यावेळेस तुम्ही स्वतः बरोबर राहा. आणि म्हणून त्यांची अनुपस्थिती या ठिकाणी झाली. अभय पाटील या ठिकाणी आले, आपण सर्व मंडळी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित झाल्या. आपल्या सर्वांना त्या ठिकाणी अजय पाटील चिगडगावकर हे या ठिकाणी आले, आपल्या सर्वांना त्या ठिकाणी धन्यवाद देतो. आणि तिघांची निशाणी एवढी फक्त लक्षात ठेवा, घराघरापर्यंत पोहोच करा एवढी नम्र विनंती करतो आणि माझे विचार या ठिकाणी संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हरी. धन्यवाद सर. निशाणी कोणती असो, परंतु आपला विकास बघून ही सर्व मतदार मंडळी या ठिकाणी भरभरून मतदान देतील.